नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. मराठवाडा शिक्षक संघाची तक्रार निवारण बैठक संपन्न. 4 महिन्यांपासून वेतन न मिळालेल्या शिक्षकास मिळाला न्याय. दिनांक 27 जून 2024 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद जालना या ठिकाणी माध्यमिक शिक्षण अधिकारी मंगला धुपे, प्रभारी वेतन अधीक्षक मकरंद सेवलीकर व माध्यमिक विभागातील संबंधित कर्मचारी तसेच मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि तक्रारदार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत एकूण 20 तक्रारींवर चर्चा करण्यात आली. या सर्व तक्रारी 4 जुलै 2024च्या आत निकाली काढण्यात याव्या अशी संघटनेची आग्रही भूमिका होती. त्या नक्कीच निकाली काढण्यात येतील अशी ग्वाही शिक्षण अधिकारी मंगला धुपे यांनी दिली. वैयक्तिक तक्रारींमध्ये थकीत वेतनावर विशेष चर्चा करण्यात आली. त्यामध्ये बाळासाहेब देवीदास लहाने या शिक्षकाचा गेल्या 4 महिन्यांपासून मुख्याध्यापक व संस्था चालक यांच्याकडून आडमुठा धोरणामुळे तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनास चुकीची माहिती पुरवल्यानं आणि प्रशासनाने मुद्दामून त्याची विशेष दखल न घेतल्यानं त्यांचे चुकीच्या पद्धतीने समायोजन केल्यामुळे वेतन बंद होतं. परंतु मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या तक्रारीचा विशेष पाठपुरावा करत सदरील कर्मचाऱ्यास न्याय मिळवून दिलाय व बंद असलेलं वेतन तात्काळ सुरू करण्यास माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या आदेशानं मुख्याध्यापकास भाग पडलं. दरम्यानच्या कालावधी सदरील शिक्षक उपोषणाला सुद्धा बसले होते. परंतु तरीही मुख्याध्यापक सदरील शिक्षकास रुजू करून घेण्यास तयार नसल्यामुळे मुख्याध्यापकाचंही वेतन बंद केलं होतं. त्यानंतरही मुख्याध्यापकानं शिक्षकास रुजू करून घेतल्यामुळे शिक्षण अधिकारी यांनी संपूर्ण शाळेच्या कर्मचाऱ्यांचं वेतन देयक स्वीकारू नये असे आदेश काढले. त्यानंतर शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिलं की अतिरिक्त शिक्षक रुजू करून घेणं ही शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्यकक्षेतील बाब नाही. दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला यातला हा प्रकार आहे. तेव्हा कुठे शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ सुनावणी होऊन प्रकरण निकाली काढलं. यावेळी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानबा वरवटे, सदस्य प्रेमदास राठोड, आरिफ कुरेशी, जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, जिल्हा सचिव संजय यळवंते, बामुकटोचे सरचिटणीस व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ तथा संघटनेचे मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगमपुरे, कोषाध्यक्ष नारायण मुंडे, कार्याध्यक्ष फरखुंद अली सय्यद, उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे, जगन वाघमोडे, सहसचिव प्रद्युम्न काकड, दीपक शरे, प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल, भगवान धनगे, युवा शहराध्यक्ष सोहम बोदवडे, लोकमत समाचार पत्रकार इम्रान सिद्दीकी हे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेची विस्तारित बैठक राष्ट्रमाता महाविद्यालय त्या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी अनेक शिक्षक बांधवांनी आपल्या मनातली जी भावना आहे, ती खटखट आहे, ती वेदना आहे, ती दुःख आहे, ते त्या ठिकाणी व्यक्त केलं. त्यानंतर विशेषतः वाघमोडे सरांनी दुसऱ्या दिवशी त्याच्या बातम्या केल्या, माध्यमापर्यंत गेल्या. काही आपल्याच बैठकीमध्ये बसलेल्या, विस्तारित बैठकीमध्ये बसलेले काही बांधव शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत संघटना किती आक्रमक झालेली आहे याच्या बातम्या पुरवल्या. म्हणजे पुराणीचा दांडा गोतास काळ असं जे म्हणतो आपण, तशी आपल्यातही काही बांधव आहेत. तर त्यांनी ते योग्य काम केलं आणि त्याचा फलश्रुती अशी झाली की ताबडतोब म्हणजे ज्यांना 4 महिने जाग आली नाही, वारंवार आपण म्हणत होतो की ती बैठक आयोजित करा, पण त्यांना काही सोयीसुचक नव्हतं. त्यांनी ताबडतोब संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आंधळे सरांना फोन केला की बाबा तुम्हाला 27 तारीख चालेल का? आपण म्हणत होतो शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला कोणतीही तारीख चालेल, पण ती 27 तारीख चालेल का म्हणत होते. म्हणजे हे कशाचा परिणाम आहे? प्रेशर कुकरमध्ये हवा वाढल्याचा परिणाम आहे.
प्रेशर कुकरमध्ये हवा वाढल्याचा परिणाम आहे आणि तो कुठून तरी रिलीज होतो आणि त्या आजच्या तक्रार निवारण बैठकीमधून तो रिलीज होण्याचा काही अंशी प्रयत्न झालेला आहे. आपणही आज जास्त आक्रमक भूमिका यामुळे घेतलेली नाही, कारण हे थोडंसं प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक दिसले. मला तर असं वाटत होतं की संघटनेचेच पदाधिकारी तिकडल्या बाजूला बसले. ही एका अर्थाने चांगली बाब आहे आणि हे केवळ कोणा पदाधिकाऱ्यांचं यश नाही, तर हे आपल्या सर्वांच्या एकजुटीचं यश आहे. म्हणून आपण अपेक्षा बाळगूया. आता सोहमजीच्या प्रकरणाच्या बाबतीत, त्यांच्या सहकार्यांच्या बाबतीत आपण आज भूमिका घेतली की इथं बसलेल्या मंडळींनी की आज संध्याकाळपर्यंत म्हणजे ही बैठक संपेपर्यंत ते पत्रक रिलीज झालं तरच आपण ही बैठक संपू. ही प्रेशर टॅक्टिकचा भाग म्हणून करावं लागतं. परंतु आम्हाला हे माहिती होतं की आजच्या रिलीज होणार नाही. मला असं अपेक्षित होतं की 2-3 दिवसात होईल ते, पण ते उद्या दुपारपर्यंत रिलीज करतील अशी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला माझी विनंती आहे की उद्या सकाळी त्यांचा फॉलोअप घ्या. दिलंय पण उद्या फॉलोअप घ्या. उद्या दुपारपर्यंत नाही तर किमान संध्याकाळपर्यंत तरी हे पत्र रिलीज झालं पाहिजे. म्हणजे काहीच पदरात न पडता काही गोष्टी पदरात पडतायत ही चांगली गोष्ट आहे. सर्वच गोष्टी एकदाच पदरात पडत नसतात कुठल्याही लढ्याला. पण आज जर समजा या बैठकीला आणखी लोक जास्त वाढले असते तर आणखी बरेच प्रश्न निघाले असते. आज बऱ्याच शिक्षक बांधवांचे बरेच प्रश्न किमान त्यांनी ऐकून घेतले. शेरे सर, माझी विनंती आहे, संघटनेचं काम करत असताना आपली मैत्री दाराच्या बाहेर ठेवून यायची. कारण संघटनेच्या प्लॅटफॉर्मवर नको असलेले एलिमेंट, नको असलेली भूमिका मांडत असली की सभागृहाची दिशा बोलू. तसं येणाऱ्या काळात होऊ नये याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. कारण त्यांच्या वैयक्तिक त्यांना त्या शिक्षणाधिकाऱ्याच्या दारात उभं करत नाहीत आणि इथं बसून उभं टाकून ते भाषणबाजी करतात. यामुळं एक संघटनेच्या कार्यपद्धतीमध्ये चुकीचं प्रथा पडते. त्यामुळं सभागृहाची सुद्धा मोठ्या प्रमाणात दिशा होण्याची. कारण वेगवेगळ्या विचारधारेची मंडळी वेगवेगळे एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचे अनेकांचे अनेक दृष्टिकोन असतात. मराठवाडा शिक्षक संघाचा दृष्टिकोन हा तो प्रश्न कायमचा समूळ नष्ट कसा होईल हा असतो आणि काही संघटनेच्या प्रतिनिधी जे असतात ते प्रश्न खिप्पत कसा पडेल आणि माझा खिसा कसा ओला होईल असा असतो. त्यासाठी आपण येणाऱ्या काळात सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आधी सर हे ध्यान में रखो. कारण येणाऱ्या काळात जर आपण या गोष्टीची काळजी घेतली आणि माझी सर्वांना नम्र विनंती आहे, बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी बसलेले आहोत. सर्वांचेच प्रश्न आज निकाली निघाले नसतील, काही जणांचे उद्या निकाली निघतील, काही जणांचे 4 दिवसांनी निकाली निघतील. पण आपली भक्कम एकजूट जर राहिली तर येणाऱ्या वर्षभराच्या काळात, 2 वर्षाच्या काळात जालना जिल्ह्यात शिक्षकाचा प्रश्न शिल्लक नाही अशी परिस्थिती आणि ती कुठेतरी आभाळातली शक्ती येऊन ते करणार नाही की तुम्हाला आम्हालाच करावं लागणार आहे. आपल्या एकजुटीतूनच ते होणार आहे. म्हणून आपण विस्तारित बैठक ज्या पद्धतीने यशस्वी केली त्याच पद्धतीनं आजची बैठक यशस्वी केली. त्याच पद्धतीनं 4 जुलैचे भव्य लक्षवेधी धरणे आंदोलन आपण यशस्वी केलं पाहिजे. मी त्या दिवशी ज्या पद्धतीनं म्हणालो प्रत्येकाने ती जबाबदारी उचलली पाहिजे. या सभागृहात बसलेला प्रत्येक जण संघटनेचा कार्यकर्ता आहे, संघटनेचा पदाधिकारी आहे. कारण एक फार सुंदर सिनेमा आहे ग्लॅडिएटर नावाचा, त्याच्यामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, तडजोड नाही, चुकीचा शब्द वापरू नका, तडजोड नाही. या सर्व गोष्टीचा सन्मान म्हणून आपण ते सर्व करतो आणि केल्यानंतर तुम्ही पत्र देता, पत्राला त्या मुख्याध्यापक केराची टोपी दाखवतो आणि त्यावर आपण ऍक्शन म्हणून काहीच होत नाही. आता या शाळेतील शिक्षक बांधव आता त्यांचा प्रश्न घेऊन आता 4 महिने झाले. 4 महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी सेवा पुस्तिकेची द्वितीय प्रत त्या दिवशी ते तिथं आणून द्यायला तयार होते, काहीतरी झेरॉक्स करून आणून दिले. आमचा असा उद्देश असतो की आपण या प्रश्न त्यांना न्याय मिळवून देत असताना अधिकार पदावर असलेली मंडळीची अडचणी वाढल्या नाही पाहिजेत म्हणून आपण त्या झेरॉक्स प्रतीवरही उपोषण सोडलं. म्हणजे हे असं पुन्हा पुन्हा होतं बरोबर नाही. यामुळे एक चुकीचा संदेश आणि मग एक वेळ अशी की तुमच्याही शब्दावर संघटनेचे पदाधिकारी विश्वास ठेवतात. तसं होऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त शिक्षकाप्रती फक्त शिक्षकाप्रती कठोर होऊन भागणार नाही तर
मुख्याध्यापकाप्रती संस्थाचालकाच्या प्रती सुद्धा तुम्हाला थोडीशी कठोर भूमिका घ्यावी लागेल. मॅडम फक्त सेवा पुस्तिकेचाच प्रश्न नाही आहे त्यांचा, तर त्यांचे एकूण 8 मुद्दे आहेत या ठिकाणी. 2021चा दिघे सरांचा जो आहे, 2021चा अर्जित रजेचा जो देयक आहे तो पण त्यांनी म्हणजे निकाल नाही काढला, म्हणजे दाखल नाही केलं. असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. सॉलिड ग्रुपमध्ये सेवा त्याचं जे फिक्सेशन असतं ते न करताच त्याची बिलं काढत आहेत. म्हणजे अशा गोष्टी जर एखाद्याचं समजा दुर्दैवाने त्याचं जर काही बरं वाईट झालं तर त्याचं पेन्शनही मिळणार नाही त्याला. म्हणजे हे 22, 25 वर्षापासून हे नोकरी करताय मॅडम. आणि मग अशी जर परिस्थिती उद्भवत असेल तर त्याला काय अर्थ आहे? सेवा पुस्तिका यांच्या या मुद्द्यांची पूर्तता झाल्याशिवाय यांच्याकडनं बिल घेतलं जाणार. त्याच्या आधार दिगेकर सर यांचं बायपास झालंय, 6 लाखाचं बिल आहे, अजून दाखल केलेलं नाही. 7 महिने झाले. सांगितलंय सर मी यांना पेन विटला बिल घेऊ नका. आणि त्या रक्षणा मॅडमचं प्रस्ताव पाठवता ते अतिरिक्त आहे म्हणून आमचे पगार त्याच्यामुळे होत नाही, तुम्ही अप्रूव्हल देत नाही, मग आम्ही काय करायचं? कुणाचं? रक्षता बदल प्रस्ताव दाखल नाही सर आमच्याकडे. काय प्रस्ताव दाखल नाही संस्थेचा? मग ते करत नाहीत, मग आम्ही काय करणार? काय करावं? पगार कशामुळे? बीओला अधिकार द्या. त्याच मॅडमचा अप्रूव्हल मागतात आणि त्याच मॅडमला अतिरिक्त म्हणून नाव पण देतात रक्षणा बदलचं. मग कोणती भूमिका घ्यावी त्यांनी? तुम्ही अतिरिक्त जसे ठरले असं कधी घाले असतील ना त्या नाव दिलेलं आहे मॅडम, ठरले असतील म्हणजे तुम्हाला माहित नाही काय ते? मॅडम रक्षणा मॅडमचं नाव अतिरिक्त मध्ये टाकलेलं आहे ते, आणि त्यांचंच नाव पुन्हा मुख्याध्यापकचं अप्रूव्हल म्हणून मागतात ते. आमच्याकडे दिलं नाही, आता परत त्यांनी प्रस्ताव दाखल नाही त्यांचा. आमचा पगार होत नाही. राठोड सर, 3 महिन्यापासून शिक्षकाचा पगार न होणे हे तुमच्या तरी विवेकाला पडतं का मॅडम? सर मला त्यांचं ते विवेकाला पडत नाही हे मान्य, पण संस्थेला प्रस्ताव देणं अपेक्षित आहे का नाही हे तुम्ही मला सांगा. नाही प्रस्ताव स्वतंत्र फॉरवर्ड तर केला पाहिजे त्याला. ते जोपर्यंत त्यांच्या याच्यावर फॉरवर्ड करत नाही ते तोपर्यंत काय करणार त्याला? ते फॉरवर्डिंग अधिकार दुसऱ्याला त्या ठिकाणी दुसरा कोणीतरी एखादा माणूस इंचार्ज ठीक आहे त्याच्याकरता देऊ. माझ्या मी केलंय प्रोसिडिंग घ्या सर, प्रोसिडिंग घ्या, ते लिहून घ्या. जे जे म्हणणं लागले ना मॅडम ते लिहा, प्रोसिडिंग मध्ये द्या आम्हाला ते. त्यांच्या प्रोसिडिंग मध्ये लिहिलं असेल. जगदंडे सर, मोहम्मद अलाउद्दीन मोहम्मद जहीरुद्दीन, अब्दुल शकूर देशमुख उर्दू हायस्कूल अनवा तालुका भोकरदन, उर्दू माध्यमिक विद्यालय भोकरदन या शाळेचे कर्मचारी आहेत. यांचे अद्यापर्यंत 6व्या वेतन आयोगाचे हप्ते जमा झाले नाही. या बाबतीत या अगोदर संघटनेने सुद्धा आपल्या कार्यालयाला पत्र दिलेले 22/5/2024. संबंधित शिक्षक कोण आहेत त्यांनी बिल दाखल केले होते तरी ते रिजेक्ट करण्यात आले आणि बजेट नाही आहे असं दाखवण्यात आलं की याला बजेट नाही आहे. बजेट मागायचं काम जे आहे ते पेरूटचं आहे ना, त्यांनी बजेट मागून त्यांना ते बिल मिळालं पाहिजे. हे NPC धारक आहेत पूर्ण, NPS. अब्दुल शकूर देशमुखचे एक आहेत आणि आयोगाच्या संदर्भामध्ये सगळ्या जिल्ह्यासाठी एकच न्याय वापरायला पाहिजे. काही दिलं म्हणजे नगदी स्वरूपात आपण त्यांना प्रदान केलेले आहेत. काही कर्मचाऱ्यांचे तुम्ही ते TR2 मध्ये वर्ग केलेले आहेत आणि काही कर्मचारी असे अद्याप त्यांना नगदी स्वरूपात दिले नाही आहेत. TR2 मध्ये त्यांचे वर्ग केले नाही आहेत, DCPS मधून MPS मध्ये वर्ग केले नाही आहेत. म्हणजे एकाच बाबतीमध्ये वेगवेगळ्या कर्मचाऱ्याला आपल्या शासनाकडून असं आपल्या कार्यालयातून वेगवेगळ्या प्रकारची विभागणी केली आहे. अशी नसावी प्रकरण एकच दिसावे वेतन आयोगाचं. हा सर मी माझंही मॅडम मी सुद्धा त्याच्यामध्ये माझे TR2 मध्ये वर्ग केलेले आहेत आणि यांचा TR2 मध्ये वर्ग केलेले आहे की नगदी स्वरूपामध्ये दिलेली आहेत. जैन शाळेचे आमचेच काही मित्र आहेत त्यांचे मात्र नगदी स्वरूपामध्ये तुम्ही बिलं टाका, त्यांना त्यांच्या खात्यावर त्यांचे पैसे नगदी स्वरूपामध्ये वर्ग केलेले आहेत. म्हणजे प्रकरण एकच परंतु त्यांना 3 वाटा आपल्या कार्यालयातून दाखवले गेलेले आहेत. तर असं एकाच बाबतीमध्ये घडायला नाही पाहिजे. ते नमूद करून घ्या ना, तुमच्या तरी काळात ते निकाली लागलं पाहिजे. सर आता 7व्या वेतन आयोगाचे हप्ते संपत आले.
आणि हा 6व्या आयोगाचा प्रश्न आहे. आणि 17 फेब्रुवारी 2021च्या जी नुसार रोख देण्यात यावे अशा प्रकारचा जी आहे 17 फेब्रुवारी 2021चा जिल्ह्यामध्ये सगळ्यांसाठी. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये असं घडलेलं आहे, काही कर्मचाऱ्यांना नॅशनल पेन्शन स्कीममध्ये त्यांचं ते 6व्या वेतन आयोगाचा वर्ग केलेला आहे. त्यात मी सुद्धा आहेत, माझे काही सहकारी आहेत, काही सहकारी असे आहेत आपले की त्यांना मध्ये वर्ग केले नाहीये, नगदी स्वरूपामध्ये दिले नाहीत, ते हे आहेत. आणि काही आहेत काही जे शाळेचे आमचे मित्र आहेत. वय 32 वर्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय तळेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याबाबत यांचा विषय होता सेवक पदासाठी, परंतु संस्थाध्यक्षांना अद्यापर्यंत तो ठरावच त्यांचा घेतलेला नाही. त्या संदर्भाचं पत्र शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाला त्या ठिकाणी 15/7/2022 पासून दिलेले आहे. त्याच्यावर अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. जवळपास 2 वर्ष होत आली आहे. त्याच्यानंतर आपण जे शासनाचा निर्णय आलेला होता कोर्ट मॅटरनी, त्याच्यामध्ये सर्व मुख्याध्यापक सर्व संस्थेला आपण पत्र काढलेलं आहे की अनुकंपाचे प्रकरण या कार्यालयात दाखल करावे. बरोबर. आणि त्या तळेगावची संस्था आहे ना, ती संस्थेतच वाद आहे. नाही, वाद असू दे तो सर, मला काय म्हणायचं, तुम्ही पत्र काढून मोकळं होता ही गोष्ट नाहीये, परंतु आपल्या कार्यालयाला पत्र प्राप्त झाल्यानंतर त्याच्यानंतर त्या मुख्याध्यापकाला किंवा संस्थाध्यक्षाला तुम्ही काय त्या ठिकाणी पत्र व्यवहार केला? सगळ्यालाच पत्र दिलं ना. कॉमन पत्र वेगळं होतं, पण वैयक्तिक तुमची तक्रार त्या शाळेची आली, त्या मॅडमची आली, तो माणूस मयत झालेला आहे, अशा व्यक्ती म्हणजे कुटुंबाला तर न्याय मिळाला पाहिजे ना. आपण सगळ्याला पत्र देतो. एक पत्र काय करायचं? सर, एक पत्र वैयक्तिक त्यांच्या नावाने काढा, शाळेच्या नावाने, मुख्याध्यापकाच्या नावाने, आणि काय आहे काय नाही त्यांचं म्हणजे प्रकरण निकाली काढा, म्हणजे झालं. त्यांना पण एक प्रतिलिपीचा विषय निघाला म्हणून मॅडम एक हस्तक्षेप करतोय. कुठलाही पत्र व्यवहार करत असताना जे मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून तुमच्याकडे तक्रार जर आली असेल तर प्लीज तुम्हाला विनंती असेल, इथून पुढच्या पत्र जेव्हा जेव्हा तुम्ही काढत असाल तेव्हा ते प्रतिलिपी एक मराठवाडा शिक्षक संघाला देत चला, किंवा त्यांना एक प्रतिलिपी म्हणून एक प्रत मिळाली पाहिजे, ही अपेक्षा आपल्या कार्यालयाकडून आहे मॅडम. जेणेकरून कार्यालयाने काय कारवाई केली तेही आम्हाला कळेल, नाहीतर आम्ही आणून राहतो. तुम्ही कारवाई केली म्हणता आमच्याकडे काहीच पत्र नाहीये, म्हणजे आम्हालाही समजायला पाहिजे की हे याच्यावर ही कारवाई झाली, पुढे काय होणार आहे त्यावर आपण चर्चा करू शकतो. कालच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये लहान सरांच्या सुनावणी झाली, तिथे मराठवाडा शिक्षकांना प्रतिलिपी केलेले संदर्भ, परंतु दत्ता देशमुख यांची जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये प्रतिलिपी मराठवाडा शिक्षक संघाला केलेलं नाही. अर्थात जालना शहर प्रतिनिधी जगन पाकमोडे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.